नमस्कार. माधवीज नॉलेज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी आपल्याला आपल्या मुलांना चांगल्या सवयी आपोआप कशा लागतील हे या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. पालकांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो, तो म्हणजे आपल्या मुलांना वळण लावायचं तरी कसं. याच प्रश्नानं ते कदाचित नेहमी वैतागलेलीही दिसतात, कारण प्रत्येक पालकाची तक्रार असते की मुलं अजिबात ऐकत नाहीत. मुलं ऐकत नाही म्हणजे काय? हे कारण तसं म्हटलं तर खूप फसवं आहे. कारण आपण अचानक कधीतरी उठतो आणि मुलांना शिस्त आणि सवयी लावायला पाहतो. कोणतीही गोष्ट अशी अचानक कधीच होत नाही, तर त्यासाठी ती अगोदरच मुरू द्यावी लागते. हळूहळू मग तशा सवयी अंगी रुळत जातात. मुलांना चांगल्या सवयी लावायच्या तर त्याला फार कष्ट लागतात असंही नाही, पण त्यात कमालीचं सातत्य मात्र लागतं. तेवढं जर केलं तर मुलांना चांगल्या सवयी आपोआपच लागत जातात. चला तर मग बघूया मुलांना कशा लावायच्या चांगल्या सवयी. पहिली गोष्ट म्हणजे मुलं लहान असतानाच काही सवयी त्यांच्या अंगी रुजवल्या गेल्या पाहिजेत. अगदी कडेकोट शिस्त नाही, पण मुलांचा खेळण्याचा वेळ, स्क्रीन समोरचा वेळ, अभ्यास किंवा इतर काही गोष्टी शिकवण्यासाठीचा वेळ किमान ढोबळ मानाने तरी ठरवून दिला पाहिजे. त्यासाठी अगदी दांडपट्टा घेऊन बसण्याची देखील गरज नाही, पण सर्व गोष्टी होत आहेत की नाही याचा आग्रह पालकांनी नक्कीच धरला पाहिजे. आपण चांगल्या सवयींचा आग्रह का धरत आहोत हे देखील मुलांना कळलं पाहिजे. त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. मग मुलांनाही हळूहळू त्याचं महत्त्व पटत जातं. मुलांनी चुकीच्या गोष्टी केल्या म्हणजे आपण त्यांना रागवतो, पण त्यांनी काही चांगल्या गोष्टी केल्या की त्याचं बक्षीसही त्यांना लगेच मिळालं पाहिजे. बक्षीस म्हणजे कुठली महागडी वस्तूच त्यांना आणून दिली पाहिजे असं किंबहुना कधीही करू नये. पण मुलांच्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांना शाबासकी देणं, त्यांचा पापा घेणं, प्रेमानं त्यांना मिठी मारणं, प्रोत्साहन म्हणून अगदी छोटीशी भेटवस्तू कधीतरी देणं, या गोष्टी मुलांसाठी जास्त प्रेरणादायी ठरतात. मुलांच्या प्रत्येक गोष्टीत पालक म्हणून आपण इन्व्हॉल्व असणं खूप महत्त्वाचं असतं. आपलं मूल शाळेतून आल्यावर त्यांच्याजवळ बसून शाळेत आज काय शिकवलं, काय झालं हे त्याला विचारलं पाहिजे. आपण जे काही करतोय त्यात आपल्या पालकांना रस आहे हे देखील मुलांना कळलं पाहिजे. आपल्या मुलांचे मित्र कोण आहेत, कसे आहेत, घराबाहेर मुलगा काय करतो यावर अगदी पाळत नाही ठेवली तरी आपलं मूल घरात आणि घराबाहेर काय करतं याकडे पालकांचं सकारात्मक लक्ष देखील असलंच पाहिजे. अशा काही गोष्टी केल्यामुळे मुलांना नक्कीच चांगल्या सवयी लागू शकतात. काहींना हे कष्टाचं काम वाटत असेल, एकदा का तुम्ही मुलांमध्ये रमलात की या साऱ्या गोष्टी आनंदात होऊन जातात आणि आपोआप आपल्या मुलांना चांगल्या सवयी लागतात. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.